वर्धापन दिन सोहळा. तृतीय वर्धापन दिन सोहळ्याचा सोनेरी क्षणांनी आज उजाडला. वैविध्यपूर्ण विषयांवरील काव्यांनी साहित्य मंच बहरला. वर्धापन दिन समूह पर्व गाठे लेखणीतून उंच भरारी. नवोदितांनाही संधी मिळे ज्ञान भांडाराने काव्यभरी. उत्तुंग शिखरावर घे भरारी, आकाशी घाल उंच गवसनी. झेप व पंख इच्छित ध्येयाकडे, कौतुकाने मस्तकी शिरोमणी. वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन समूह उपक्रमातील असे रेलचेल. कर्षक ग्राफिक सही सन्मानपत्र शोधण्यात हुई हालचाल. वर्धापन सोहळा आनंदाचा, आपुलकी जिव्हाळ्याचे नाते जडे. विविध शब्दरचनेत लेखन उत्स्फूर्त परिपूर्ण कवी येथेच घडे. खूप छान. स्नेहा मुकुंद शिंपी, नाशिक. समूहाचा गुणगौरव. समूहाचा गुणगौरव शब्दही अपुरे पडती. स्तुतिसुमने उधळण करूया समूहावरती. निर्मळ स्नेह प्रेम साहित्य समूहाने समर्थनपणे पेलला. उत्कृष्ट कामगिरी केली, शिरपेची तुरा खोवला. अभिनंदन करते मी तृतीय वर्धापन दिनाचे. वाटचालीने गाठले शिखर यशो मंदिराचे. मी इतकी दूर गोव्याची, तरी मजला सामावले. चांगली चालना असता वेळोवेळी कौतुक केले. समूहाची उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगती व्हावी. साहित्यमळा फुलवणी कीर्ती सर्वत्र दरवळावी. खूप छान. रेखाताई पौडवाल, गोवा. खूपच सुंदर. समूहात तृतीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अनिल दाभाडे, रसायने. खूप सुंदर. शब्दांचा हा यज्ञ आज मांडला. निर्मळ साहित्याचा वर्धापन दिन आला. अक्षरांचे लेणे सजले दारी, आनंदाचे उधळण साहित्य दरबारी. मनातले भाव कागदावर आले, ओली स्पंदने सारे शब्द बनले. एकमेका भेटणे रसिक कवी, फुलली येथे प्रेमाची सुरेख नवी छबी. सुलेखाची जादूच न्यारी, मन कवितेचे तृप्त करी. लेखतून घेतली उंच भरारी, विविध विषयाने काव्य बहरी. सुखदुःखाची भाषा इथली खरी, शब्दांची जादू चालते निरंतर हरी. समूहाचा वाढदिवस आज साजरा करू, साहित्याची ज्योत अशीच तेवत ठेवू. तिसऱ्या वर्धापन दिनी वटवृक्ष बहरो ही शुभेच्छा. वृंदीगत व्हावा समूह साहित्याचा, हीच आमची इच्छा. मीराताई, खूपच सुंदर. तृतीय वर्धापन दिन रंगला आनंद सोहळा. नात्यांचे अटूट बंधन, क्षण भाग्याचा आगळा. निर्मळ स्नेह प्रेम साहित्यमंच छान नाविन्याने नटलेला. विविध कला गुणांनी परिपूर्ण अशा सारस्वांनी सजलेला. संगीताताई, प्रमिलाताई, मेहनत आली फळाला. अचूक योग्य मार्गदर्शन, प्रतिभा उंचावली हर्ष नभाला. खेळीमेळीचे वातावरण, लेखणीला आली धार. वाटचाल पद प्रगतीकडे, तुरा मानाचा रोवला बहादार. कल्पकतेला चालना, सर्जनशीलतेला वाव. स्वातंत्र्य अभिव्यक्ती घेई मनाचा निरंतर ठाव. खूप सुंदर. वैशालीताई जगताप, बोरशे, धुळे. खूपच छान. निर्मळ मनाची जन, स्नेहभाव जपती सारी. 36 महिने वाटचाल, यशवंत वाटचाल ठरी. संगीतादेवी, माझंची ती कल्पना. सारस्वता एकठाई बघा आणिले. विषय मांडली लेखन कार्या सर्वा, एक नित्य उपक्रम सर्वा दिले. 7 प्रमिला ब्राह्मणकर ताईंची. संकलन नित्य जबाबदारी जपली. कौतुक होई सारस्वत जनांचे, याच कारणे समूह वाट चालली. सारस्वत सारे प्रतिभाग्यवंत, हुन्नर हुन्नरी. विषया लेखना देई न्यायवारी. 3 वर्ष शून्य ते वाटचाल झाली. झेंडा फडकवला साहित्य क्षेत्रावरी. दैनंदिन सकाळ सदर लेखन करी. कुणी उपक्रम सूचक म्हणून, जबाबदारी आहे सर्व सारस्वतांची. बनवायाचा समूह सर्वश्रेष्ठ 1 नंबर वन. 3 वर्षगाठ साजरी करताना संकल्प मनी पंचवार्षिक करू साजरा. ऋण व्यक्त करू समूह प्रशासक समितीचे.
समक्ष भेट देऊ करा. वैचारिक बैठक झाली मिळे खाद्यबुद्धीला. महाराष्ट्रभर मित्र परिवार एक कुटुंब बनला. हाच स्नेह प्रेमच धारा हो जीवन. निर्मळ रानवारा हवा सदा सोबतीला. एक धागा सुखाचा सोबती मिळाला. कटुता नाही भाव प्रेम पाझरला. लेखणीचा कडमन अंतरीचा दिसे. उद्दंड प्रतिसाद लाभो या समूहाला. डॉक्टर भनगे शैलेंद्र, छत्रपती संभाजीनगर. खूपच सुंदर. शब्दांची सोबत धरून पुढे पाऊल टाकले. लेखणीच्या सहवासात शब्दांना काव्यात गुंफले. एकटेपणात असताना शब्दांनी आस जागविली. मनातील या विचारांना दिशा नवी दाखविली. साहित्याच्या या क्षेत्रामध्ये शब्द उमटती ठसा. शब्दांची सेवा करण्याचा आवर्जून घेतला वसा. लेखणी गेता बहरतात जोडली साहित्याची नाळ. कवितेच्या रूपातूनच गुंफलेली शब्दांची माळ. 3 वर्षाच्या काळामध्ये जोर लेखणीला मिळाला. शब्दांचा खरा सहवास हळूवार कळू लागला. विनायक कृष्णराव पाटील. खूपच सुंदर. अरे बापरे, अमेरिकेहून पण का? आदरणीय ताई, सध्या मी अमेरिकेत आहे, त्यामुळे वेळ ऑनलाईन संमेलनाला जमत नाही. उपक्रम मनापासून शुभेच्छा. अगदी धन्यवाद दादा, खूपच छान पाटील दादा. तृतीय वर्धापन दिनी पहाट उजळली सोनेरी दिवस उगवला. निर्मळतेतून स्नेह भावनेतून निवांत नवोदित साहित्यिक स्वातंत्र्य व्यासपीठ घडवून काव्य लेखन स्पर्धा घेऊन प्रेमळतेने सन्मान करून. लेखणीतून साहित्याचे मन प्रफुल्लित तेजस्वी किरणांनी तेजोमय करून. उत्तुंग शिखर गाठून उंच गगन भरारी घेऊन. आपल्या पंखांच्या बळावर देहाची झेप घेऊन. कौतुकाचे मस्तकावरती मुकुटमणी संगीताताई, प्रमिलाताई नितांत साहित्यिकांना मार्गदर्शन, लेखनाचा सन्मान करून त्यांचा गौरव करत असे. वर्धापन दिन सोहळा आनंदित उत्साहाने साजरा हो. जिव्हाळ्याची प्रेमाची नाते विविध शब्दांच्या रचनेतून, काव्यरूपी शब्दातून, लेखणीतून वर्धापन दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा. कवी किशोर गजानन नेवे, जळगाव. खूपच सुंदर. निर्मळ स्नेह साहित्य मंच. तृतीय वर्धापन दिन शुभेच्छा. समूहाची अशीच भरभराट होऊ दे ही मनी इच्छा. समूह नाही हा फक्त, मांदी आळी आहे कवींची. छान छान उपक्रम त्यांची, दाद असे सुंदर सन्मानपत्रांची. अनुभवी श्रेष्ठ ज्येष्ठ कवी, वयांच्या आस्वाद लेखणीचा. वाचन लेखणीला प्रोत्साहन, आशीर्वाद असतो नेहमीचा. खुले व्यासपीठ मिळाले आम्हा नवोदित कवींना. मनापासून सदिच्छा माझ्या समूह पदाधिकारी प्रमुखांना. ऑनलाईन समूह आज दिसतात अनेक जरी, सर्वात निर्मळ स्नेह प्रेम साहित्य समूह खूप भारी. अंकुश नथुराम जाधव, निविरोहा. खूपच सुंदर. मनापासून धन्यवाद. साहित्य हे केवळ शब्दांचे संकलन नसते, तर ते मनाला स्पर्शणारे भावनिक विश्व असते. संवेदनशील मनाला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाले की विचारांना पंख फुटतात आणि प्रतिभेला नवे आकाश मिळते. जळगावच्या साहित्य विश्वात अशाच निर्मळ प्रेमाचा सुगंध दरवळत निर्मळ स्नेहप्रेम साहित्य मंच आज आपल्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या मंगल पर्वात पदार्पण करीत आहे. ही प्रत्येक साहित्यप्रेमींच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. गेल्या 3 वर्षाचा या मंचाचा प्रवास पाहिला तर केवळ एका साहित्य समूहाचा प्रवास न राहता असंख्य साहित्यिकांच्या सर्जनशील वाटचालीचा प्रेरणादायी सोहळा ठरला आहे. नवोदित असो वा प्रस्थापित साहित्यिक, प्रत्येकाला आपल्या लेखणीला आकार देण्याची संधी या मंचाने उपलब्ध करून दिली. कविता लेखन, लेख, कथा, ललित लेखन अशा विविध साहित्य प्रकारातून प्रतिभेला मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी मंचाने सशक्त वातावरण निर्माण केले. या साहित्यिक चळवळीला दिशा देण्याच्या आणि प्रत्येक उपक्रमामागे प्रेरणेचे बळ उभे करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य
मंचाच्या मार्गदर्शिका ताईसाहेब संगीतादेवी महाजन, प्रमिलाताई ब्राह्मणकर तसेच ज्योतिताई अत्यंत आत्मीयतेने करीत आहेत. त्यांचे मार्गदर्शन म्हणजे प्रमिलाताईंचं सन्मानपत्र खूप छान, साहित्यिकांसाठी विश्वाचा दीपस्तंभ ठरते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेकांच्या लेखणीला नवी ऊर्जा मिळाली. मनापासून धन्यवाद प्रमिलाताई. आणि मनातील भावनांना शब्दरूप देण्याचे धाडस प्राप्त झाले. या मंचाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक उपक्रमात सहभागी होणाऱ्या साहित्यिकाचा प्रशस्तीपत्र देऊन केला जाणारा गौरव हा गौरव केवळ कागदाचा तुकडा नसून लेखनाच्या सर्जनशील प्रयत्नांना मिळालेली कौतुकाची थाप आहे. तुम्ही लिहित राहा, तुमची लेखणी थांबू देऊ नका असा सकारात्मक संदेश सन्मानपत्रातून प्रत्येक साहित्यिकाला मिळतो. त्यामुळे नव्या लेखण्या फुलतात, विचारांना दिशा मिळते आणि साहित्यिक निर्मितीची अखंड परंपरा पुढे जाते. अवघ्या 3 वर्षात विविध साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून निर्मळ स्नेहप्रेम मंचने साहित्य क्षेत्रात स्वतःची वेगळी आणि मनाची ओळख निर्माण केली आहे. या मंचाचे खरे सामर्थ्य त्यांच्या नावात सामावलेले आहे. निर्मळ प्रेम येथे स्पर्धेपेक्षा सहभागाला महत्त्व आहे, प्रसिद्धीपेक्षा प्रतिमेला मान आहे आणि व्यक्तीपेक्षा साहित्याला केंद्रस्थानी ठेवले जाते. 3रा वर्धापन दिन म्हणजे केवळ 3 वर्षाचा उत्सव नव्हे, तर भविष्यातील असंख्य साहित्यिक स्वप्नांना नवे बळ देणारा शुभारंभ आहे. या मंचाच्या वाटचालीत अशीच प्रेमाची ऊब, मार्गदर्शनाची सावली प्रमिलाताई आणि साहित्यसेवेची अखंड ऊर्जा लाभत राहो. असंख्य नव्या प्रतिभांना या मंचातून व्यासपीठ मिळो आणि मराठी साहित्यिकांच्या नभांगणात त्यांच्या लेखणीचे तेजस्वी तारे सदैव चमकत राहो ही मनपूर्वकची इच्छा. निर्मळ स्नेह साहित्य मंचच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त सर्व मार्गदर्शक पदाधिकारी, साहित्य आणि साहित्यप्रेमींना हार्दिक शुभेच्छा. शब्दांची ही निर्मळ गंगा अशीच अखंड वाहत राहो आणि त्याच्या प्रवाहातून मराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध होत राहो हीच माझी सदिच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे वा वा, रामकृष्ण दादा महाराज, खूपच सुंदर, इतका सुंदर लेख आणि वाचायलाही खूप छान वाटलं मला. निर्मळ स्नेह प्रेम साहित्य मंच 3य वर्धापन दिन शुभेच्छा. अशीच उपक्रमांची रेलचेल होत राहो ही सदिच्छा. खूप खूप व्यासपीठ निर्मळ स्नेह समूह उपक्रमाची रेलचेल आनंद वाटे पाहून. रंगते काव्य मैफिल, जुगलबंदी चालते, सुंदर काव्य पंक्तींची छान मैफिल भरते. रोज नवीन विषय मनाशी चैतन्य देती, विचार प्रकट करून लेखणी हातात घेते. काव्यरूपी प्रेम मिळो, प्रगती हो अशी सदा, भरभराट हो जाओ नावासायो सर्वदा. भावना राजेंद्र पाटील, गोरेगाव. खूपच सुंदर. निर्मळ स्नेह प्रेम साहित्य मंचाचे 3य वर्धापन दिन आज असून मी माझ्या काव्यलेखनातून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन आज सोनियाचा दिन असून 3य वर्धापन दिन शुभेच्छा देऊ. लेखन, कविता, लेखणीला प्रतिसाद मिळत साहित्यिकांची नवी दिशा उजळून निर्मळ स्नेह प्रेम साहित्य मंच कौटुंबिक साहित्य समूह असून 3य वर्धापन दिन सोहळ्याचा सर्वांनी सुंदर सुंदर लेखन करून कमी कालावधीत उपक्रम राबवून साहित्य यशाचे शिखर करीत साहित्यिकांच्या लेखना दिशा मिळून निर्मळ स्नेह प्रेम साहित्य मंचात विविध विषयांवर उपक्रम राबवून साहित्य लेखणीचं दार मिळतं. काव्य लेखन करण्याचा आनंद मिळून नाना विविध सन्मानपत्रांच्या सन्मानित साहित्यिकांच्या काव्यांचा सन्मान सौ प्रमिलाताई करतात. 3य वर्धापन दिन साहित्य प्रवास आज पूर्णत्व साहित्यामुळे आज लौकिक होऊन आज आनंदाचा खास दिवस असून कविता लेखन साहित्यिक करून आजच्या दिनाला आपण सर्वांनी 3य वर्धापन दिनी साहित्याच्या शुभेच्छा देऊन. केशव वामनराव टपरे, खूपच सुंदर. 3य वर्धापन दिन अभिनंदन. सदैव उपक्रमांची आखणी हो ही प्रभुचरणी प्रार्थना. शोभनीय व्यासपीठ, आनंदमय समूह, उत्तम उपक्रम, मनी होई मोह. जुगलबंदी काव्य मैफिल, विचारांची उलाढाल, सुरेख काव्यपंक्ती, शब्दांची भारी रेलचेल. रोज न्यूनता विषय आनंद देई मना, शब्दा शब्दातून लेखणी झाले लिखणा. द्विगुणित आनंद मिळो जीवना,
जीवन सारासार हो सदैव. निर्मळ स्नेह प्रेम मंच संगीताताई प्रमिलाताई भरभराटीला येऊ सर्वदा. अरे वा. चंद्रकला प्रमोद अमृतकर धुळे. खूपच छान. मनापासून धन्यवाद ताई. सर्वप्रथम निर्मळ स्नेह समूहाचे 3 वर्ष पूर्ण केली म्हणून खूप खूप अभिनंदन. नवोदित साहित्यिकांना आपलेसे करणारा हा समूह जुन्या जाणत्या साहित्यिकांना देखील आपलाच वाटतो. येथे नवीन उपक्रम विषय दिले जातात. हवं तसं व्यक्त होण्याची संधी मिळते. चारोळी काव्य लेखन कविता सर्व प्रकारचे सभासद रचना पाठवतात. अयोग्य सूचक खूपच छान प्रतिक्रिया देतात प्रमिलाताई. सुंदर रंगीबिरंगी विषयानुसार सन्मानपत्र देतात. त्यामुळे लेखणीला उत्साह वाढतो. प्रमिलाताई. अनेक ताई आणि दादा मला या समूहात मिळाले आहेत. प्रत्यक्ष फक्त 4-8 जणांना ओळखते. भेट आहे तरी नंतर अनेकांशी डिजिटल मैत्रीचे निर्मळ नाते निर्माण झाले. यात सर्वात जास्त मोठा वाटा आयोजक टीमचा आहे. प्रमिलाताई आणि संगीताताई. ते सर्वांना आनंदाने संबोधित करतात. अतिशय गोड बोलून आपुलकीने दाखवतात. ते स्वतः अतिशय मोठे साहित्यिक कवी आहेत. पण तसं न कधीच जाणवू देत. कधी उलट आपणास मोठेपणा देतात. प्रमिलाताई संगीताताई फारच नम्र खऱ्या छान प्रतिक्रिया देतात. म्हणूनच इतके लोक जोडले गेले आहेत. अनेक धार्मिक सण राष्ट्रीय दिवस यांचे औचित्य साधून नवे उपक्रम प्रयोग केले आहेत. साहित्य सोहळा येथे अनुभवता येतो. काही नवे काव्यप्रकार घेतले गेले. अनेक सुरेख उपक्रम राबवण्यात येतात. सुंदर सन्मानपत्र देऊन साहित्यिकांचा सन्मान केला जातो. प्रमिलाताई सुंदर छान आणि हसून आमचं स्वागत करतात. तसेच प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी आभार आणि कौतुक. अशीच समूहाची आणि आपली सगळ्यांची साहित्य क्षेत्रात प्रगती होऊ दे ही सदिच्छा व्यक्त करते. राधिका बापट. अरे बापरे. डोंबिवली. खूपच छान. आजपर्यंतची सर्व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रत्येक कवी कवयित्री रचना केली होती त्यांना. आजपर्यंतचा प्रवास खूप सुंदर आणि रचना वाचून आनंद घेता आला. मनापासून धन्यवाद सगळ्यांना. आपलीच प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. बरं. निर्मळ स्नेह प्रेम साहित्य समूह हा केवळ लेखणीचा समूह नसून नवोदित कवी कवयित्री आणि साहित्यिकांच्या लेखणीला व्यासपीठ प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा एक साहित्यिक परिवार आहे. प्रत्येक नव्या कवी कवयित्रीला आपले विचार भावना आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. या सुंदर उद्देशाने या समूहाची सुरुवात झाली. येथे विविध साहित्यिक उपक्रम आणि नवीन नवीन विषय दिले जातात. त्यामुळे प्रत्येकाला नवीन विषयावर लेखणीची उत्सुकता निर्माण होते आणि शिकत शिकत लिहित लेखणी अतिशय सक्षम व आशयपूर्ण होत जाते. नवीन लेखणीला दिशा मिळावी, प्रतिमेला संधी मिळावी आणि प्रत्येकाच्या मनातील साहित्य शब्दरूपांचे उमलावे या समूहाचा प्रामाणिकपणा आहे. समूहाच्या नावाप्रमाणे येथे निर्मळ प्रेम, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा आणि आनंदाचे वातावरण आहे. एकमेकींच्या लेखनाला दाद देत, चुका समजून घेत, चांगल्या लेखनाचे कौतुक करत सर्वजण एकमेकांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. साहित्य लेखनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून सहभागी व उल्लेखनीय लेखन करणाऱ्या साहित्यिकांना प्रमाणपत्र देतात प्रमिलाताई. सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करतात. हा सन्मान केवळ पुरस्कार नसून त्यांच्या लेखणीला मिळणारी प्रेरणेची थाप आहे. हा समूह प्रसिद्धीसाठी किंवा स्पर्धेसाठी नव्हे तर एक सामाजिक आणि साहित्यिक सेवा म्हणून कार्य करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ साहित्याची आवड, नवोदितांना प्रोत्साहन आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याच्या भावनेतून हा उपक्रम सुरू आहे. पैशाची श्रीमंती नव्हे तर मनाची श्रीमंती मिळवणे ही त्या साहित्यिक सेवेची खरी कमाई आहे. एखाद्या नवोदित लेखणीला पहिल्यांदा आपले लिखाण प्रसिद्ध झाल्याचा आनंद मिळणे, याच्या लेखणीला कौतुकाची दाद मिळणे आणि त्याला पुन्हा लिहिण्याची प्रेरणा मिळणे, यातून मिळणारे समाधान अमूल्य आहे. 20 ऑगस्ट 23 रोजी लावलेल्या या छोट्याशा साहित्य रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या प्रवासात अनेक साहित्यिक जोडले गेले, अनेक नव्या लेखण्या उमलल्या आणि स्नेह सहकार्याने हा साहित्य परिवार अधिकाधिक समृद्ध होत गेला. या साहित्य परिवाराला लाभणाऱ्या प्रत्येक साहित्यिकाचे प्रेम, विश्वास, सहभाग आणि
सहकार्य हीच समूहाची खरी ताकद आहे. या सर्वांच्या साथीने हा साहित्य वटवृक्ष असाच फुलत बहरत आणि नव्या प्रतिभांना सावली देत राहो हीच मनापासून इच्छा. सर्वांचे आभार. समूहाची जबाबदारी माननीय संगीता देवी महाजन, समूह प्रशासिका ग्राफिक्स, माननीय सौ प्रमिला ब्राह्मणकर, उपक्रम प्रमुख, लेखणीला व्यासपीठ, प्रतिमेला प्रोत्साहन, साहित्यासाठी निस्वार्थ सेवा आणि मनामनात निर्मळ स्नेह. मनापासून धन्यवाद. खूप छान संगीताताई, मस्तच. हळूहळू वाढत चालली होती निर्मळ स्नेह प्रेम साहित्य गती. होती भरभराट त्याची सतत. करत आहे निर्मळ ग्रुप वारंवार प्रगती. आपोआप होते आहे त्यात वाढत. श्रेष्ठ कवींची समूह वेळोवेळी. कोणी कुठून आले. झाली आहे समूहाची गोळा सगळी. आहे तृतीय वर्धापन दिन आज. मिळत आहे कवींना सन्मान. ज्येष्ठ कवींच्या रचनांना मिळते ठिकठिकाणी सन्मानित पान. मिळत आहे प्रत्येक रचनेला सुंदर अभिप्रायाची दाद. सौ प्रमिलाताई देतात हसून आणि सुंदर सन्मानपत्र मान. झाला आहे नवकवींचा फायदा. आपल्या रचना करायला सादर. मनापासून व्यक्त करू सर्व प्रमुख अधिकाऱ्यांचे खरोखर ते शुभेच्छा. या निमित्ताने सर्व निर्मल साहित्य समूहाला. त्यांच्यामुळे आम्हाला नवकवींना सुंदर सन्मान व पत्रांचा मान मिळाला. अलका परांजपे, जबलपूर. खूपच छान. जबलपूर. स्नेह प्रेम साहित्य समूह आहे छान. रोज नवा उपक्रम. कवींना मिळतो मान. तृतीय वर्धापन दिन देतो मी शुभेच्छा. लिहिल्या कविता सुरेख हीच आमची सदिच्छा. समूह आहे खाण साहित्याची. विषय आहेत चांगले नाही उणीव कशाची. प्रगती पथावर राहू दे. काव्यरूपी शुभेच्छा. लेखणीला सेवा मिळू दे हीच समूहाबद्दल इच्छा. श्रीनिवास रामचंद्र असलेकर, सातारा. खूपच सुंदर. गाठावे यशशिखर. निर्मळ स्नेह प्रेम साहित्य दडलय समूहाच्या नावात. सारस्वतांचे प्रेम मनानं लाभलंय सरस्वती देवीचा आशीर्वाद. आदरणीय संगीता देवीताई आणि आदरणीय प्रमिलाताई, समूह कुटुंबाच्या हात प्रमुख. सारस्वतांवर प्रेमाचा वर्षा होई. आपला समूह एक नंबर कुटुंब. उपक्रम राबविले जातात. अभिप्राय आकर्षक सन्मानपत्राने सन्मानित सारस्वत होतात. आज तृतीय वर्धापन दिन सोहळा. गाठावे आपल्या समूहाने यशशिखर. उज्ज्वल नाव दाही दिशा हीच माझी सदिच्छा खरोखर. सौ रजिता रवींद्र चव्हाण, बोरेवली. खूपच छान. स्नेह निर्मळ प्रेम साहित्य ग्रुप आहे छान साहित्याचा. सण समारंभ उत्सव आहे नेहमी असते आनंदाचा. तृतीय वर्धापन दिन सोहळा. कविता लिहित आहे छान. सर्व मैत्रिणी मला नेहमीच वाटते खरोखर अभिमान. साहित्य माझे जीवनगाणे. ग्रुप असतो खूप आनंदाचा. निर्मळ स्नेह प्रेम साहित्य मंच. ग्रुप नेहमी असतो साहित्याचा. साहित्य उपक्रम म्हणजे काय छान चारोळी मी लिहिते आणि सर्व मैत्रिणी मिळून हो आज सुंदर गाणे मी गाते. सौ प्रमिलाताई आणि संगीताताई तुमच्यासाठी. बरं. चंदा मुकुंद कौसडीकर. खूपच छान. हळूहळू का होईना पूर्ण झाले 3 वर्ष. आज साजरा केला तृतीय वर्धापन दिन. निर्मळ स्नेह प्रेम सर्वांकरिता ग्रुप आहे सुंदर. प्रेम जिव्हाळा सर्वांवरती. आनंदात राहते ग्रुपचे अंतर. निर्मळ स्नेह प्रेम साहित्यात रोज असते विषय सारे नवीन. कविता लिहिणारे साहित्यिक आहेत एकाहून एक सारे प्रवीण. आज या समूहाचा झाले आहे प्रेमाने उत्साहात वर्ष 3. जसे आजपर्यंत साजरे केले आहे तसेच यापुढे साजरे करू आनंदानं. निर्मळ स्नेह प्रेम साहित्याला या नजर नाही लागो कधी आमच्या. हाशी खुशीत 4थे वर्ष पूर्ण हो हीच आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. प्रमिलाताई, संगीताताई हार्दिक शुभेच्छा. बरं. कवी बाबाराव तुराळे, शेवा भावीनगर. धन्यवाद दादा. आमच्या समूहाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आदरणीय संगीता देवीताई, आदरणीय प्रमिलाताई, मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचे योगदान मला शब्दात सांगता येणार नाही. आपण सर्व अभ्यासपूर्वक व आगळा वेगळा उपक्रम राबवत असतात त्यामुळे कौतुक तर तुमचे केलेच पाहिजे.
प्रमिलाताई कविता, चारोळी, ऑडिओ व्हिडिओ सादरीकरण, चित्रकाव्य, व्हिडिओ, कथा, सार, जुगलबंदी वगैरे नेहमी उपक्रमातून निर्मळ हा माझा आपुलकीचा मंच झाला आहे. या कवितेतून सांगण्याचा मोह आवरत नाही. भव्य तृतीय वर्धापन दिनी निर्मळ स्नेहप्रेम साहित्य. थोर प्रमिलाताई हायेत श्रद्धास्थान याचे सुरेंद्राचे स्थान. आशीर्वाद सर्वा थोरांचा माथा टेकत या चरणी. भाग्यच माझ्या कवितेचे अभिप्राय अस्सल नाणी. हक्काचे आहे व्यासपीठ निस्वार्थी गोड हर्च्याची. निरपेक्ष काम सदाचार अष्टपैलू सेवा सौ प्रमिलाताईची. अरे बापरे. स्वराज्य व्हावा वटवृक्ष खूपच मिळावा सन्मान. लाभो बहरत भरभराट मिळो संजीवनी वरदान. सुरेंद्र यशवंत पाटील ठाणे. खूपच छान. मनापासून धन्यवाद दादा. सारस्वता सहर्षाचा काव्य पुष्प साहित्य सोहळाचा आनंदाचा. परिश्रम आस्तामणी यशन कीर्ती गगणी. नित्यनव विषयांची बुद्धिमत्ता क्षणोक्षणी. नियोजन शिस्तबद्धता सर्व संचालका सहकारी. साहित्यांचे नवे रूपनित्य समूहात काव्यांगना परोपरी. समूहाचे निगत हो लागे प्रेम माऊलीची. वाटन नवीन विषयाची ओढ लागे सावलीची. समूहाचे परिवार असता आनंदाचा दिसे साज. अखंडित निरंतर प्रेम स्मिता वाहे काव्य पुष्पांजली. स्मिता सुहास पुणे भीमनवार. खूपच सुंदर. तिसऱ्या वर्धापन दिनी आज आनंदाचा उदान. लेखणीच्या संगतीने सजला शब्दांचा मान. निर्मळ स्नेह प्रेम साहित्य मंच जळगावची ओळख न्यारी. शब्द फुलांनी बहरत राहिली प्रमिलाताई बाग सारे. कविता, कथा, लेखन, गझल यांचा सुगंध पहार. प्रतिभांच्या शब्दांनी खुलला साहित्य संसार. स्नेह प्रेम आणि आपुलकीची जोडली हृदयाची नाती. ज्ञानज्योतीच्या प्रकाशाने उजळलेल्या साहित्यवाती. 3 वर्षाचा प्रवास जरी काव्य महान थोर. नवोदितांना व्यासपीठ देऊन केले सन्मानाचा जोर. शब्दातून माणुसकीची फुलविली सुंदर बाग. साहित्य सेवेच्या यज्ञामध्ये पेटविली ज्ञानाची जाग. जळगावच्या या भूमीवर साहित्याचा दरवळ. निर्मळ सिंहाच्या कार्याने झाला शब्दांचा सोहळा प्रबळ. अशीच वाढत राहो कीर्ती लाभो यश अपार. तृतीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हजार. लेखणी राहो सदैव जागी. विचारांना मिळो पंख. स्नेह प्रेम आणि साहित्याचा दरवळत राहो चौदिशा सुगंध. निर्मळ स्नेह प्रेम साहित्य मंच राहो सदैव महान. शतायुष्य हो प्रमिलाताई संगीताताई. हा प्रवास ही शुभेच्छा हाच तुमचा मान. अरे बापरे. श्रीनिवास सुहास मिश्री कोटकर 36 संभाजीनगर. खूपच छान. सगळे साहित्यिक मनापासून धन्यवाद. खूप सुंदर सुंदर रचना केली.